नागपुरातल्या कालच्या राड्यानंतर महाल परिसरामध्ये संचारबंदी लागू करण्यात आली आहे। याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी तुषार कोहळे यांनी। नागपूरच्या ज्या महाल परिसरामध्ये राडा झाला होता त्या संपूर्ण परिसरामध्ये संचारबंदी लागू करण्यात आलेली आहे। जर का तुम्ही शिवाजी चौकाच्या अवतीभोवतीची ही संपूर्ण बाजारपेठ बघितली तर आपल्याला बाजारपेठ पूर्णतः बंद असल्याचं पाहायला मिळत आहे। बँका असेल किंवा ATM असेल किंवा इतर खाजगी आस्थापना असेल सर्व बंद असल्याचं पाहायला मिळत आहे। आणि इकडे बघा पोलिसाची जी वाहनं आहे ते देखील इथे फिरताना आपल्याला पाहायला मिळत आहे। लोकांना विनंती केली जाते की घराच्या आतमध्ये राहा, कोणीही बाहेर येणार नाही किंवा 5च्या वर लोक एकत्र येणार नाही, अशा प्रकारचं चित्र आपल्याला इथे पाहायला मिळत आहे। पोलिसांचे सायरनचे वाहन या भागामध्ये फिरत आहे। पुढे आपल्याला पाहायला मिळतं की शिवाजी चौक आहे। या शिवाजी चौकामधलं हे दृश्य आहे। शिवाजी चौकाला पूर्णतः चारी बाजूने बॅरिकेडिंग करण्यात आलेली आहे। कोणीही या स्मारक परिसरामध्ये येऊ नये, कोणीही इथे नासधूस किंवा गोंधळ घालण्याचा प्रयत्न करू नये यासाठी पोलीस हे खबरदारी घेताना दिसत। त्यामुळे निश्चितच ज्या प्रकारचं संचारबंदीचं दृश्य हे नागपूरच्या महाल परिसरामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे। ही संचारबंदी आणखी काही तास राहण्याची शक्यता आहे। आज तरी पूर्ण दिवस ही संचारबंदी असणार आहे। वरिष्ठ अधिकाऱ्यांनी जी माहिती दिली त्यानुसार सर्व आस्थापना या परिसरातील बंद राहणार आहे आणि कोणालाही रस्त्याच्या बाहेर किंवा घराच्या बाहेर फिरण्यास मज्जाव करण्यात आलेला आहे। कोणी 5 लोकांच्या वर एकत्र येणार नाही यासाठी देखील वारंवार पोलिसांच्या वाहनाच्या माध्यमातून सूचना दिल्या जात आहे। कॅमेरामॅन व्यंकटेश नायडूसह तुषार कोहळे, ABP माझा, नागपूर। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।